राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। 20,000 ग्रामपंचायतींना विकासाचे मॉडेल बनविणार देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला प्रारंभ। प्रत्येक गावात लाडक्या बहिणींसाठी पतसंस्था उघडणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की काही सावत्र भाऊ लाडकी बहीण योजना बंद होणार आहे असे सांगत आहेत, परंतु ही योजना कदापिही बंद होणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपयावर अवलंबून राहावे लागू नये यासाठी त्यांना महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य देऊन सक्षम करण्यात येईल। प्रत्येक गावामध्ये लाडक्या बहिणींची एक पतसंस्था सुरू करून जिल्हा बँकेमार्फत त्यांना 1 लाख रुपयाचे बिनव्याज कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल असेही कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे अभियान आपण सुरू केलं, संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाटजी, आदर्श सरपंच आणि समाज सुधारक पोपटरावजी पवार, आमच्या शिरसाट साहेबांनी सांगितलं की मराठवाड्याला सर्व प्रकारची मुक्ती मिळाली पाहिजे, ती तर आपण देऊच, पण आजचा आमचा संकल्प मात्र हा आहे की या मराठवाड्याला दुष्काळापासून ते मुक्त करण्याचं काम हे सरकार करून दाखवेल। समृद्ध महाराष्ट्र घडवायचा असेल तर तो केवळ समृद्ध गावातच घडू शकतो। जोपर्यंत गाव, गरीब, किसान, मजदूर यांचा विकास होणार नाही तोपर्यंत समृद्ध महाराष्ट्र घडू शकणार नाही। ज्या अभियानामध्ये केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या सगळ्या योजना या गावापर्यंत आपल्याला द्यायच्या आहेत, त्या व्यक्तीपर्यंत आपल्याला द्यायच्या आहेत। इतक्या योजना आहेत गावातला कोणीही योजनेविना राहणार नाही। अशा प्रकारच्या सगळ्या योजना, गावाचं परिवर्तन घडवणाऱ्या योजना आपल्याला या ठिकाणी करून दाखवायच्या आहेत। विशेषतः महिला बचत गटाचं सक्षमीकरण आपल्याला करायचं आहे। माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी बसलेल्या आहेत। माझ्या लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये देतो। काही सावत्र भाऊ सांगतात एवढा बंद होणार आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। जोपर्यंत लाडके भाऊ आहे ही योजना बंद होणार नाही, नाही म्हणजे नाही। पण आम्हाला केवळ 1500 रुपये देऊन थांबायचं नाहीये, तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे। म्हणून आता आपण गावोगावी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी पतसंस्था सुरू करतो। त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो। त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो। आमच्या भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली। त्यामुळे आता केवळ 1500 रुपये नाही, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे। लखपती दीदी, लखपती दीदी म्हणजे कोण? जी वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवते। एका वर्षात नाही, दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवते। मला सांगताना आनंद वाटतो, आम्ही आतापर्यंत 25 लाख लखपती दीदी तयार केल्या, अजून 25 लाख या वर्षी तयार करणार आहोत। 1 कोटी माझ्या दीदींना, माझ्या बहिणींना लखपती दीदी करण्याचं लक्ष्य हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे।
माझी लाडकी बहीण ही 1500 रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःलाही रोजगार देईल आणि अन्य माझ्या बहिणींनाही रोजगार देईल अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उभी करणार आहोत. आणि त्यासोबत समाजाचा जो उचित घटक आहे, दलित, शोषित, आदिवासी आहे, यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या ज्या आमच्या योजना आहेत त्या योजनाही या अभियानाच्या अंतर्गत आपण सुरू करणार आहोत.